त्याच्यासाठी पिन कमेंट कमेंट करायला विसरू नका. चांगले कमेंटला मी पिन करेल. तर बघा आता आपण सुरुवात करणार आहोत. तर महत्त्वाचं असं आहे की कुठल्या सेटिंग आहेत ते आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे YT स्टुडिओ असेल तिथे तुम्हाला ओपन करून घ्यायचंच आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमचं मोनेटायझेशनसाठी क्रायटेरिया तुम्हाला माहितीच आहे, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच टाईम हा तुम्हाला लागत असतो. तर बघा या ठिकाणी करायचं काय आहे, क्रोम ब्राउझर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला टाकायचं आहे studio.youtube.com. ठीक आहे, यूट्यूब त्याच्यावर सर्च करून घ्यायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमच्यासमोर एक इंटरफेस येईल. इंटरफेस ओपन झाल्यानंतर असा एक इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होणार आहे. याच्यामध्ये चॅनलचा डॅशबोर्ड दिसत असेल, चॅनलचे कंटेंट सगळ्या प्रकारचे या ठिकाणी व्हिडिओज दिलेले आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा तुम्हाला मी झूम करून दाखवते. या ठिकाणी जे 5 नंबरचं आहे चॅनल कस्टमायझेशन, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. बघा या सेटिंग तुम्हाला कराव्याच लागतील, त्याच्याशिवाय चॅनल मोनेटाईज होणारच नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे. चॅनल कस्टमायझेशनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला करायचं काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्याशिवाय तुमचं चॅनल मोनेटाईज नाही होणार. पहिली सेटिंग आहे चॅनल कस्टमाइज करून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्हाला बॅनर इमेज, ठीक आहे, ही ॲड करायची आहे. सेकंड आहे पिक्चर. तर या ठिकाणी तुमच्या चॅनलचा जो लोगो आहे तो ॲड करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघा इथं ऑप्शन दिलेले आहेत चेंज, म्हणजे तुम्ही इथं चेंजवर क्लिक केल्यानंतर तुम्ही चेंज करू शकता जर तुम्हाला दुसरं बॅनर बनवायचं असेल तर, किंवा रिमूव्ह करून तुम्ही दुसरं अपलोड करू शकता. मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. आता बघा सेकंड आहे पिक्चर. तर या ठिकाणी बघा इथं पण तुम्हाला जर तुमच्या चॅनलचा लोगो चेंज करायचा असेल तर तेही तुम्ही या ठिकाणी करू शकतात. एकदम सोप्या पद्धतीत सांगते, कुठल्याही प्रकारची घाई नाही, गडबड नाही. नाही समजलं तर परत एकदा व्हिडिओ बघा, बॅक करून बघा. ठीक आहे, तर ही झाली तुमची पहिली सेटिंग चॅनल कस्टमायझेशन. आता बघा नेक्स्ट जी सेटिंग आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे, इथं खाली सेटिंगचा आयकॉन दिसत असेल तर सेटिंगच्या आयकॉनवर इथं क्लिक करून घ्यायचं आहे. सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा महत्त्वाच्या 3 सेटिंग आहेत. एक तर आपली झाली, आता या ठिकाणी महत्त्वाच्या 3 सेटिंग आहेत. त्या जर नाही केल्या तर तुमचं शक्यच नाही मोनेटायझेशन, एवढं मी गॅरंटी देऊन सांगते. तर तुम्हाला या ठिकाणी चॅनलवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर चॅनलवर क्लिक केल्यानंतर बघा बेसिक इन्फॉर्मेशन ही टाकायची आहे. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं कीवर्ड्स टाकायचे आहेत. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कंट्री तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, ते तर येतच तुम्हाला. जास्त आपण वेळ न वाया घालवता डायरेक्टली सेटिंग बघणार आहोत. बघा या ठिकाणी ॲडव्हान्स सेटिंग. तर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये तुम्हाला ऑडियन्स ही प्रॉपरली सिलेक्ट करून घ्यायची आहे की ऑडियन्स तुमची आहे किंवा नाही, म्हणजे कुठली आहे, किड्स आहेत की नॉर्मल लोक आहेत. म्हणजे आता बघा जर किड्स तुम्ही सिलेक्ट केलं तर ते लहान मुलांपर्यंत तुमचे व्हिडिओ जाणार. मग ते लहान मुलं काय तुमचा व्हिडिओ बघणार आहे का? नाही. तर मग आपल्याला ते नो करायचे आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला ही एक सेटिंग करायची आहे. आणि इथं खाली ऑटोमॅटिक प्रोडक्ट टॅगिंग आता या ठिकाणी करून ठेवायचं आहे, म्हणजे तुमच्या चॅनलला जेव्हाही तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार त्या ठिकाणी तुमचं प्रोडक्ट जे आहे ते ऑटोमॅटिकली टॅग होऊन जाणार आहे. आता बघा या ठिकाणी फीचर इलिजिबिलिटी महत्त्वाचा पॉईंट, सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला बघा स्टँडर्ड फीचर हे जे दिसत आहे, तर स्टँडर्ड फीचर जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला एनेबल करून घ्यायचं आहे. हे जर तुमचं एनेबल नसेल चॅनल मोनेटाईज होणार नाही. चॅनल इज फ्री ऑफ ॲक्टिव्ह कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तुमचं चॅनल जे आहे त्याच्यावर एकही कुठल्याही प्रकारचं कम्युनिटी गाईडलाईन्स म्हणा किंवा स्ट्राईक वगैरे कुठलेही नाही पाहिजे. कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नाही पाहिजे, तरच तुमचं चॅनल जे आहे ते मोनेटाईज होणार आहे. तर या ठिकाणी त्याचे फायदे काय आहेत ते एनेबल केल्यानंतर तुम्ही कोलॅबरेट करू शकता. त्याच्यानंतर न्यू व्हिडिओ दुसऱ्या प्लेलिस्टमध्ये ॲड करू शकता, प्लेलिस्ट क्रिएट करू शकता. ठीक आहे, आणि व्हिडिओ अपलोड करू शकता. जोपर्यंत ही
तुमची जी पहिली सेटिंग आहे ती एनेबल करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ह्या ज्या 4 गोष्टी आहेत त्या करता येणार नाहीत. आता बघा सेकंड इंटरमिडिएट फीचर. तर याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे, एनेबल करायचं आहे. माझे सगळे एनेबल आहेत त्याच्यामुळे माझं चॅनल मोनेटाईज झालं आहे. हे जर एनेबल नसतील तर माझं चॅनल मोनेटाईज झालं नसतं. तर याच्यामध्ये बघा एनेबलमध्ये याला तुम्हाला काय लागतं, सगळ्यात रिक्वायर्ड काय आहे याच्यामध्ये स्टँडर्ड फीचर एनेबल्ड अँड व्हेरीफाय फोन नंबर. तुम्हाला या ठिकाणी फोन नंबर व्हेरीफाय करणं मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. आणि स्टँडर्ड फीचर एनेबल या ठिकाणी म्हणजे जो वरचा आपला ऑप्शन होता ते म्हणजे कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नको. तर बघा हे एनेबल झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी करता येणार आहेत. कस्टम थंबनेल, तुम्ही बनवलेला थंबनेल अपलोड करता येणार आहे. जर तुम्ही फोन नंबर व्हेरीफाय नाही केला तर तुम्हाला थंबनेलही ॲड करता येणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊ शकतात. त्याच्यानंतर व्हिडिओ लॉंगर दॅन 15 मिनिट्स, म्हणजे हे फोन नंबर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही 15 मिनटापेक्षा जास्तीचा व्हिडिओ अपलोड करू शकतात. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता थर्ड नंबरची सेटिंग आहे ॲडव्हान्स सेटिंग. आता याच्यामध्ये बघा हे एनेबल पाहिजे. तुम्ही एकदा चेक करा तुमचं एनेबल आहे किंवा नाही. जर एनेबल असेल तर तुमचं चॅनल मोनेटायझेशनसाठी रेडी आहे, अदरवाईज नाही. तर बघा या ठिकाणी रिक्वायरमेंट काय आहे, इंटरमिडिएट फीचर एनेबल पाहिजे, म्हणजे वरचं जे आपले वरचं फीचर होतं ते एनेबल पाहिजे. आणि सेकंड गोष्ट, व्हिडिओ व्हेरिफिकेशन झालं आहे का तुमचं, यूट्यूबने तुमचं व्हिडिओ व्हेरिफिकेशन केलं आहे का, किंवा व्हॅलिड ID प्रूफ तुमच्याकडनं मागितलं आहे का, त्याचा फोटो मागितला आहे का यूट्यूबने, किंवा चॅनलची हिस्ट्री यूट्यूबने चेक केली का. या सगळ्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबकडे द्यायच्या आहेत. आता त्या कशा द्यायच्या आहेत, स्टेप बाय स्टेप. पहिली स्टेप कंप्लीट झाली, दुसरी स्टेप ॲक्टिव्ह होते, दुसरी स्टेप कंप्लीट झाली, तिसरी स्टेप ॲक्टिव्ह होते, तिसरं फीचर एनेबल होतं. तर या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिड ID प्रूफ म्हणजे तुमचा पॅन कार्ड वगैरे या ठिकाणी लागत असतं. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता हे तिसरं एनेबल केल्यानंतर याचे काय फायदे आहेत, किती महत्त्वाच्या सेटिंग आहेत बघा. अपीलिंग कंटेंट ID क्लेम, कंटेंट ID क्लेम तुम्ही अपील करू शकता, किंवा एक्सटर्नल लिंक इन व्हिडिओ डिस्क्रिप्शन, बाहेरच्या लिंक तुम्ही तुमच्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करू शकता. एम्बेड लाईव्ह स्ट्रीम्स करू शकता. क्रिएट मोर लाईव्ह स्ट्रीम्स डेली, म्हणजे हे ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही डेली खूप सारे लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता. क्रिएट मोर शॉर्ट्स डेली, मल्टिपल शॉर्ट्स तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्याच्यानंतर AB टेस्टिंग ऑफ टायटल अँड थंबनेल, हे जे फीचर आहे AB टेस्टिंगचं ते तुमच्या याच्यामध्ये जनरेट होऊन जातं जेव्हा तुमचं हे थर्ड ॲडव्हान्स फीचर हे एनेबल असतं. तर हे काय असतं नेमकं, की यूट्यूब स्वतः टेस्ट करून सांगतं की तुमचा, म्हणजे 2 ऑप्शन द्यायचे. आपण जर 2 टायटल अपलोड केले, 2 थंबनेल अपलोड केले तर मग यूट्यूब आपल्याला सांगतं की कुठलं बेस्ट आहे ऑडियन्ससाठी. तर हे यूट्यूब स्वतः सांगत असतं आपल्याला AB टेस्टिंगमध्ये. आणि तिसरं आहे अपलोड मोर व्हिडिओज डेली आपण व्हिडिओज अपलोड करू शकतो. आणि लास्ट वन खूप महत्त्वाचं आहे, एलिजिबल टू अप्लाय फॉर मोनेटायझेशन, महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच तुम्ही मोनेटायझेशनसाठी अप्लाय करू शकता, म्हणजे इलिजिबल आहे. सम फीचर हॅव ॲडिशनल मोर रिक्वायरमेंट. तर या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी एनेबल केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, सेव्ह. माझं ऑलरेडी सेव्ह आहे, चॅनल मोनेटाईज आहे, म्हणून मला या गोष्टी काही म्हणजे सेव्ह काही आलं नाही. आता बघा याच्यानंतर आपली या झालं 3 सेटिंग आणि चॅनल कस्टमायझेशनची 4. आता आपल्याला एक महत्त्वाची सेटिंग करायची आहे, ती अशी आहे, काय चेक करायचं आहे आपल्याला बघा. आपण आता बॅक येणार आहोत, ठीक आहे. आणि आता या ठिकाणी मी माझं चॅनल UIT स्टुडिओ ओपन करून घेते. बघा YT स्टुडिओमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या लोगोवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक महत्त्वाची सेटिंग अशी आहे की अकाउंट स्टेटस. आता सेटिंगच्या खाली 2 नंबरचं जे ऑप्शन आहे अकाउंट स्टेटस, त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. 5व्या नंबरची सेटिंग अशी आहे की तुमच्या चॅनलवर बघा या ठिकाणी चॅनल व्हायोलेशन आहे का, या ठिकाणी बघा कॉपीराईट स्ट्राईक नन, कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नन. ह्या गोष्टी नसतील तरच तुमच्या चॅनल मोनेटायझेशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. ठीक आहे, या 2 गोष्टी नन पाहिजे. चॅनल व्हायोलेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा कॉपीराईट स्ट्राईक नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे. त्याच्यानंतर ॲबिलिटी टू अर्न, बघा यामध्ये तुम्हाला मोनेटायझेशनसाठी YPP प्रोग्राममध्ये म्हणजे यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये तुम्ही सहभागी आहात का, तर येस इथं टिक मार्क केलेला आहे. आणि ॲडसेन्स अकाउंट तुम्ही ॲड केलेला आहे का, तर या ठिकाणी या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला
बघायचे आहे. बघा माझं या ठिकाणी ॲडसेन्स अकाउंट पण ऑन आहे, ॲड आहे आणि यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये पण मी सहभागी आहे. म्हणजे पूर्ण क्रायटेरिया त्यांच्या फुलफिल आपल्याला करायचे आहेत. तर समजलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी? किती महत्त्वाचा व्हिडिओ होता. आणि तरी तुम्ही म्हणतात की काही सेटिंग वर्क नाही करत. जर बघा या सेटिंग नाही वर्क केला ना, तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देते तुमचं चॅनल मोनेटाईज होणारच नाही. जर असं झालं ना, या सेटिंग केल्याशिवाय तुमचं चॅनल तुम्ही मोनेटाईज करून दाखवलं तर मी यूट्यूब सोडून देईल. हे मी किती वेळेस सांगितलं व्हिडिओ, 3 ते 4 वेळेस सांगितलं, कारण मी शुअर आहे त्या गोष्टींवर. ठीक आहे. आणि या महत्त्वाच्या सेटिंग